वाऱ्याच्या अलगद झुळकेने 100 टनी फलक पडतो की काय म्हणून घाईने तो सावरला. दरवेळी तेच तेच खाऊन जिभेची स्वादसूचक यंत्रणा खालवलीये असं निदर्शनास आलं. म्हणून मग थेट तो फलक नेल त्या वाटेवर. जड वजन असूनही दबक्या पावलांनी गेले. पुढे जाऊन पाहते तर एक तबक आणि चाकू आढळला. वाणिज्य शाखेतून अभ्यासिकेत थोडं का होईना डोकवल्यामुळे विज्ञानातील विच्छेदन क्रिया पडदी बिर्याणीसाठीच करून पाहावी असं माझ्या निरागस मनाने ठरवलं. विच्छेदन क्रियेची समाप्ती होताच हळूवार मसाल्यांनी लपेटलेली पडदी बिर्याणी दम देत तिथल्या सर्व खवय्यांना नेत्रसुख देत होती. आता मात्र उत्कंठा शिगेला पोहोचली. पहाडावर राजेशाही थाटात चिकन पहाडी कबाब टक लावून अगदी पहाडी टोकाच्या टकमक टोकापासून पाहत होता. आणि चव तर अति उत्कृष्ट. नंतर मात्र एक शंका मनात लुकलुकली. जो आमरस थाळीचा फलक पाहून आत आले तो पदार्थ तर अजून माझ्या नजर कैदेस आलाच नाही. मग काय नेकी और पूछपूछ कशाला. जीवापेक्षा जड